काय एवढा विचार करायलायस? खरं सांगू, त्या दिवशी तू मदनला हाणायला नव्हतं पाहिजेस. उलट साहेबांना भेटून सांगायचं ना तो मदन कसा आहे ते. तू हाणामारी करून स्वतःच नुकसान करून घेतलंस. अण्णा काय बोलायलाय? मदननं सानिका सोबत काय केलंय मला तुम्हाला माहिती आहे ना? साहेबांचा भाचा असला म्हणून काय झालं? खरं तर अशा माणसांचा मी जीव घ्यायला पाहिजे होता. बरं काय बोलायलायस? मी खरं तेच बोलतोय अण्णा. मला कोणी बोललं, मला कोणी मारलं, मी सगळं सहन करेन. पण माझ्या कुटुंबाच्या आबरूवर कोणी घाला घातला तर मी ते सहन करणार नाही, अजिबात नाही. श्रावणी मॅडम का फोन करतायत? शुभार उचल की फोन. अरे काय म्हणताय ते निदान ऐकून तरी घे. मॅडम तुम्हाला सांगितलं होतं ना मला सारखं सारखं फोन करू नका असं म्हणून. का फोन करताय? तुला काय वाटलं तू सांगशील आणि मी लगेच तुझं ऐकेन? हे बघ शुभू, मी शांत बसणार नाही. मॅडम आमचं आयुष्य आमच्याप्रमाणे जगू द्या आम्हाला. मला सांग, सानिका फोन का उचलत नाहीये? मॅडम तिला तुम्ही कशाला फोन लावताय? नका लावू, तिला शांत राहू द्या. शुभू, मग काय करू मी? खरं काय झालंय ते तू मला सांगायला तयार नाहीयेस. सानिका माझ्याशी बोलत नाही, मग काय करू? शांत बसून अन्याय बघत राहू का फक्त? हे बघ, मला चांगलंच माहितीये की त्या मदनने सानिका बरोबर काहीतरी घाणेरडा प्रकार केलाय. तू फक्त माझी साथ दे शुभू. त्या मदनला अशी अद्दल घडवेल ना, तो आयुष्यात परत कुठल्याही मुलीकडे बघायची हिंमत सुद्धा करणार नाही. सीसीटीव्ही फुटेज हे सगळं मला सापडलंय. श्रावणी, तुला विश्वमरनी सांगितलं होतं ना या सगळ्यात पडू नकोस म्हणून. मग सगळं कशासाठी करतेस तू? सानिकाच्या बाबतीत मदनने काय केलं हे जर बाहेर आलं ना आत्या, तर मदनला नक्की अटक होईल. ही सानिका काही पचकली तर नाही ना? तर हे सगळं सुरू झालं मोक्षाच्या लग्नापासून. मोक्षाच्या लग्नातच ह्या मदनने सानिकाला पहिल्यांदा बघितलं. आणि मग काल ती आपल्या घरी आली होती तेव्हा ह्याने तिला सांगितलं की त्याला ती बघता क्षणी आवडली. याने प्रेमाचं लग्न करायचं खोटं वचन दिलं तिला. नाही 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 नाही, हे खोटं या. खोटं नाही, खरंय हे. आणि हे सानिका पोलिसांसमोर सांगायलाही तयार आहे. हे बघ मदन, हे जर पोलिसात गेलं ना तर तुला अटक होईल हे नक्की. कोणी तुला वाचवू शकणार नाही. खूप चुकीचं वागलायस एका मुलीबद्दल. खोटं बोलतीये ती, खोटं सांगतीये सगळं. कोण मुलगी का खोटं बोलेल मदन? आणि बरं समजा ती खोटं बोलतही असेल, मग सांग ना मला, तू हे सगळे पुरावे का गायब केलेस? अरे पण मी तिला लग्नाचं वचन दिलंच नाहीये. काही काय बोलतोस? तूच तर तिला म्हणाला होतास की डायमंडची रिंग देईन, लग्नानंतर हनीमूनला आपण पॅरिसला फिरायला जाऊ. तूच म्हणाला होतास ना? ए काय काय बोलतेस तू? असं काहीच बोललो नाहीये मी तिला. मदन, खोटं बोलू नकोस. हे आता खोटं बोलून काही उपयोग होणार नाही. तुझं पितळ इथे सगळ्यांसमोर आता उघडं पडलंय. मी सांगते ना, नाही तू हाच विचार केलास. बिचारी साधी आहे, गरीब घरातली आहे. तिला हे लग्नाचं प्रेमाचं खोटं नाटं बोलतो म्हणजे ती तुला हवं तसं करायला तयार होईल. बाबा, मी सांगते. सानिका शुभूला डबा द्यायचा म्हणून आपल्या घरी आली होती आणि याने एका नोकराला हाताशी धरून तिला खोटं सांगून एका खोलीत बोलवलं. तिकडे बिचारी कुठला तरी शोपीस बघत होती. हात गेला म्हणून दचकून तिच्या हातात ते खाली पडलं आणि सगळं फुटलं. तर मदनने तिला धमकावलं, तिला घाबरवलं, म्हणाला चोरीचा आळ घेईल तिच्यावर. हो, तिला कळतच नव्हतं काय करायचं ते, म्हणून ती म्हणाली की तू सांग, तुला हवं ते करीन मी. असं नका करू, माझ्या दादाला आणि घरच्यांना त्रास नका देऊ. तुम्ही म्हणाल ते करेल.
तर या मदनने ते बिचाऱ्या मुलीला दारू पाजली बाबा. तू आणि सानिकामध्ये त्या दिवशी जे काही झालं होतं त्याबद्दल मी तुझ्याशी खोटं बोलले, कारण मला माहिती होतं तुझ्याकडनं जर सत्य बाहेर काढायचं असेल ना तर हाच एक मार्ग आहे. मदन, तू तिला दारू पाजलीस? अरे काहीच नाही वाटलं करे तुला? एका मुलीशी असं वागलास काय? हा काय मिळालं काय तुला हे असं वागून? सांग, का केलंस असं? का केलंस? श्रावणी, एका मुलीला घरात आणून तू तिला टॉर्चर केलंस, तिचा मानसिक छळ केलास. मामा नाही मामा. इतक्या खालच्या थराला गेलास तू मदन.